बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या माझ्या हक्काच्या व्यासपीठाला, या प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व लाखो शिवसैनिकांनी सबस्क्राईब जरूर करावं ही तुम्हा सर्वांना पुन्हा विनंती करतो. गेल्या 2-3 दिवसापासून आपण बातम्या पाहत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. ज्या मराठा आंदोलनकर्त्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला 2.25 महिन्यांपूर्वी, आपल्याला आठवत असेल जालन्यामध्ये शांतपणे चाललेलं मराठ्यांचं आंदोलन, त्याच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. अगदी महिला भगिनींना घरात घुसून मारण्यात आलं. लहान मुलं देखील सोडली गेली नाहीत. मराठा आंदोलनकर्त्यांवर, उपोषणकर्त्यांवर किंवा मराठा आंदोलन कार्यकर्त्यांवर ज्या प्रकारे अमानुष लाठीचार्ज करण्यात आला आणि ज्यांच्या आदेशानंतर हा लाठीचार्ज करण्यात आला ते पोलीस प्रशासकीय अधिकारी तुषार दोशी. आता ह्यांच्या नावामध्ये दोषी हा शब्द आहे, हा केवळ एक योगायोगाचा भाग, आणि मराठ्यांच्या नजरेमध्ये तुषार दोशी हे दोषीच आहेत, याच्यात काही वाद नाही. या तुषार दोषींवर एक प्रकारे प्रमोशनची कारवाई करण्यात आली. मी कारवाई हा शब्द वापरतो. त्यांच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई झाली पाहिजे होती. त्यांची चौकशी होऊन अहवाल सादर केला जायला हवा होता, पण त्यांच्यावर कारवाई न होता त्यांच्यावर प्रमोशनची कारवाई करण्यात आली. त्यावेळेस मराठ्यांचा राग पाहता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं, सक्तीच्या रजेवर. त्यानंतर जवळपास 2.25 महिन्यानंतर त्यांना प्रमोशन दिलं जातं, प्रमोशनची कारवाई केली जाते. पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागामध्ये त्यांची पदोन्नती करण्यात येते. ही काही सर्वसामान्य गोष्ट नाही. ज्यावेळेस ह्या बातम्या बाहेर आल्या, यांची पदोन्नती झाली, खऱ्या अर्थाने मराठ्यांवर लाठीचार्ज करण्याचं बक्षीस दिलं गेलं, त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठ्यांवर लाठीचार्ज झाला यासाठी यांचा सत्कार करण्यात आला. तसं पाहायला गेलं तर तोपर्यंत आम्ही काही बोलत नव्हतो. असा विचार केला ह्याच्यात राजकारण नको, जे असेल ते असेल, त्यांच्या रेग्युलर रुटीनचा भाग असेल, प्रशासकीय कामकाजाचा तो भाग असेल, असं समजून ही गोष्ट सोडून दिली होती, स्किप केली होती, दुर्लक्ष केलं होतं. पण आज जेव्हा राजकारण समोरून व्हायला लागतं ना, समोरच्याकडनं याही गोष्टीचं राजकारण व्हायला लागतं, तेव्हा मात्र याच्यावर बोलणं भाग पडतं. आणि काय राजकारण झालं तुम्हाला सांगतो. सरकारमधले, अनधिकृत सरकारमधले मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जे काही असेल त्यांचं खातं, यांच्या खात्यात आम्ही बिलकुल लक्षही घालत नाही आणि आम्हाला यांची खाती देखील माहिती नाही. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर एक पत्र लिहितात. आजच्या ह्या आधुनिक जमान्यामध्ये हे शालेय शिक्षण मंत्री पत्र लिहितात आणि पत्र पाठवतात कुणाला? मुख्यमंत्र्यांना. पत्र विरोधात असतं देवेंद्र फडणवीसांच्या, आणि देवेंद्र फडणवीसांचा विरोध करताना पर्यायाने या तुषार दोषींचं जे प्रमोशन आहे त्याचा विरोध करताना पत्र लिहिलं जातं हे मुख्यमंत्र्यांना. आता नेमका विरोध म्हणजे एकाच दगडात किती पक्षी मारायचे. बरं, हे पत्र व्हायरल पण मस्त होतं. बरं, इतकं व्हायरल केलं जातं, इतर पत्र कधी व्हायरल होत नाहीत, पण ही अशी पत्र जाणून बुजून प्रसार माध्यमांवर टाकली जातात, व्हायरल केली जातात. म्हणजे कसं आम्ही मराठ्यांचा पुळका घेतलाय, आम्हाला कशी मराठ्यांची बाजू घ्यायची. एकंदरीत एका बाजूने तुम्ही त्यांचं प्रमोशन करायचं, दुसऱ्या बाजूला आम्ही मराठ्यांची बाजू घेतोय दाखवायचं. म्हणजे सगळंच आपल्या बाजूला कसं राहिलं पाहिजे याचा विचार करताय. ठीक आहे, हरकत नाही, तुमच्या राजकारणाचा तो भाग राहिला. सध्या 3 पक्ष आहेत आणि 3ही पक्षांची, किंवा 3ही भारतीय जनता पक्ष सोडला तर बाकीच्या हे 2 टोळ्यांची आपापली एक भूमिका आहे. त्या भूमिका तुमच्या सर्वांसमोर मी लगेचच घेऊनच येतोय. पण अशा प्रकारे हे वातावरण तयार करून इतकं संभ्रमाचं वातावरण तयार केले गेले. बघा, ज्यावेळेस हे पत्र बाहेर आलं त्या पत्रात सांगितलं जातं की माननीय मुख्यमंत्री महोदय, ज्यांनी मराठ्यांवर लाठीचार्ज केला त्यांना आपण जी सक्तीची रजा दिली होती त्याचा पुनर्विचार करावा आणि त्यानंतर यांची पदोन्नती जोपर्यंत याचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत थांबवावी. पदोन्नती म्हणण्यापेक्षा त्यांची ती ट्रान्सफर असेल, जे काही असेल तुम्हाला म्हणायचंय ते म्हणा, पण ती थांबवावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आता दीपक केसरकर ही गोष्ट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगू शकतो. चला, मंत्रिमंडळाची बैठक तर काय लागत नाहीये, पण कमीत कमी आपसापसात काही बैठका होतात त्याच्यात सांगू शकले असते. पण अशी पत्र लिहायची, खमंग लोकप्रियता मिळवायची आणि ही पत्र अशी व्हायरल करायची. असो, आता याच्यामध्ये सायकोलॉजी कशी आहे पहा. तोपर्यंत आम्ही याच्यावर काहीच बोललो नव्हतो, पण ज्यावेळेस ही पत्र आली तर सायकोलॉजी कशी वापरली जाते. राजकारणात सायकोलॉजी फार महत्वाची आहे. लोकांच्या माइंडवर, बुद्धीवर अशा प्रकारे तो हातोडा चालवत बसायचा. इतक्या वेळा ते ठोकायचं की त्या ठोकण्याच्या आवाजाने तुमचं माइंड असं भ्रमित झालं पाहिजे की नेमकं घडतंय काय, नक्की
कोण कुणाच्या बाजूने हेच कळत नाही राजकारणामध्ये. सुरुवातच तुम्ही पाहिली असेल, जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस हा लाठीचार्ज झाला त्यानंतर हे आंदोलन उग्र होत गेलं. लाठीचार्ज नंतर खऱ्या अर्थाने ह्या आंदोलनाला एक बळच मिळालं असं म्हणावं आपण. ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस सारे मराठे एकवटले आणि ही गोष्ट या सरकारला पाहावली नाही. लाठीचार्ज नंतर देखील त्यांना वाटलं हे आंदोलन थोडक्यात संपेल आणि निपटारा लागून जाईल आंदोलनाचा, हे काही जास्त फार काळ पुढे चालत नाही. पण जरांगे पाटलांसारख्या एका वाघाने, एका मराठा योद्ध्याने ज्या प्रकारे जिगरबाज वृत्ती दाखवली आणि ज्या प्रकारे आंदोलन पुढे पुढे जात गेलं, त्याच्यानंतर मात्र सरकारच्या पायाखालची जमीन हलकली. आता सरकारने साम दाम दंड आणि भेद सगळं वापरलं होतं. दंडही तुम्ही पाहिलात लाठीचार्जच्या स्वरूपाने. मग आता कसं आहे, फोडा आणि राज्य करा किंवा सायकोलॉजी, मनुष्याच्या ते मानसशास्त्र आहे शेवटी, कशा प्रकारे गोंधळवायचं. आणि देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे, तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तर तुम्ही लोकांना कन्फ्यूज करा. इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल यू मस्ट हॅव टू कन्फ्यूज पीपल. तर तुम्ही तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचू शकता आणि तेच चालू आहे. नेमकं घडतंय काय बघा. आजच वडेट्टीवारांचं देखील स्टेटमेंट आहे की अशा प्रकारची पत्र व्हायरल करायची, मी मारतोय तू रड, अशा प्रकारचं एक नाटक तयार करून ठेवायचं आणि अगदी तसंच चाललेलं आहे. सायकोलॉजीचा वापर अतिशय उत्तम पद्धतीने केला जातोय. तुम्ही पाहिलं असाल, बरोबर भुजबळांना उभं केलं गेलं, भुजबळ उभे राहिले, भुजबळांनी सभा घेतल्या. इथे मराठा ओबीसी किंवा मराठा कुणबी, मराठा 96 असा कुठेही वाद नाही. ओबीसी बांधवांना कुठेही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागावा अशी शिवसेनेची देखील भूमिका नाही आणि कधीच नव्हती. मराठ्यांना सेपरेट आरक्षण मिळावं, त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं आणि ते गरजेचं आहे. पण लक्षात घ्या, या छगन भुजबळांसारख्या सरकारामधल्या, अंडरलाईन करा बरं या गोष्टीला, सरकारामध्ये छगन भुजबळ मंत्री आहेत. अजित पवारांच्या शब्दाच्या पुढे छगन भुजबळ असतील असं मला वाटत नाही. मग छगन भुजबळ सरकारात असून देखील सरकारला घरचे आहेर देतायत, म्हणजे तुम्ही एका बाजूने तुम्ही ओबीसींची बाजू घेताय, दुसऱ्या बाजूला उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील, दीपक केसरकर असतील किंवा तानाजी सावंत असतील, ह्या प्रकारचे लोक मराठ्यांची बाजू घेताना दाखवतायत. भारतीय जनता पक्ष कसे दोन कोंबडे झुंजवतो बघा. भारतीय जनता पक्षाचा एकही नेता याच्यात कुठेच सामील नाही, कुठलाही स्टेटमेंट नाही, अगदी तोंडाला शिवून टाकलेलं आहे. पण झुंजवलेत कोण? शिंदे टोळी आणि अजित पवार गट यांच्यातच स्टेटमेंट चालू आहेत. बदनाम जर कोणी होणार तर हे दोघे होणार. आंदोलन सोडवायला कोण गेलो होतो? पहिलं आंदोलन सोडवायला तुम्ही लक्षात घेतलं असेल, पहिलं आंदोलन सोडवायला बळी दिला होता एकनाथ शिंदेचा. त्यांना ते किती कळतं किती नाही हा त्यांच्या राजकारणाचा भाग झाला. पण भारतीय जनता पक्ष या सगळ्यातून अलिप्त राहतो. त्यांनी भुजबळांना पुढे केलं. बघा, ही एक राजकारणाची स्ट्रॅटेजी आणि सायकोलॉजीचा भाग आहे. भुजबळांनी काय केलं, पोलिसांनी जी कारवाई केली होती लाठीचार्ज, तो कसा योग्य हे दाखवायचा प्रयत्न केला. पोलिसांची कारवाई योग्य आणि केसरकर म्हणतायत त्यांची ती पदोन्नती थांबवा. किंवा त्याच्यानंतर शंभूराज देसाईंचं लगेच स्टेटमेंट आलं होतं, ज्यावेळेस त्यांनी पोलिसांचा तो उल्लेख बरोबर केला होता की यांची कारवाई बरोबर आहे, लाठीचार्ज अगदी बरोबर झाला. त्यावेळेस शंभूराज देसाईंनी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट करणं, म्हणजे दोघेही सायकोलॉजी वापरतायत. तुमचं माइंड अशा प्रकारचं गोंधळवायचं की हे सरकारामध्ये दोन टोळ्या ह्या नक्की कुणाच्या बाजूने आहेत, मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत की नाही आहेत. त्याच्यानंतर छत्रपतींची भर स्टेजवरनं एक शपथ घेणं आणि उभ्या महाराष्ट्राला ते नौटंकी करून दाखवणं की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो, इथून नाही तर मी तिथे जाऊन शपथ घेतो. ऐकलं असाल तुम्ही गद्दार मेळाव्यातलं आझाद मैदानाचं ते भाषण, शेवटच्या मेळाव्याचं हे भाषण तुम्ही ऐकलं असाल. छत्रपतींची शपथ घेणं हा देखील एक सायकोलॉजीचा भाग आहे. तुम्ही मागच्या निवडणुकांमध्ये पाहिलं छत्रपतींच्या स्मारकाचं, तो देखील एक सायकोलॉजीचा, बाबासाहेबांच्या पुतळ्याचा तो देखील एक सायकोलॉजीचा भाग होता. तुमचं मानसशास्त्राचा हा एक भाग आहे. नंतर ह्यांनी काय केलं, पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, म्हणजे दाखवलं की आम्ही कसं मराठ्यांच्या बाजूने आहोत. आणि नंतर याच पोलीस अधिकाऱ्यांची प्रमोशनची कारवाई, माझा हा प्रमोशनची कारवाई शब्द कदाचित तुम्हाला विनोदी वाटेल, पण प्रमोशनची कारवाई त्यांनी लगेच केली आणि ती कारवाई केल्यानंतर लगेच केसरकरांचं पत्र येतं. आता पाहायचंय नेमकं मुख्यमंत्री याच्यावर काय रिॲक्ट होत आहेत, पण पाहूयात, तेही पुढे कळेलच. आणि केसरकरांचं पत्र आलं. या अशा प्रकारच्या गोष्टी पाहिल्या की तुम्हाला सायकोलॉजीचा भाग कळेल, म्हणजे सगळ्याच बाजूनी तुम्हाला कन्फ्यूज. पुढे आणखी काय केलं त्यांनी बघा, आरक्षण देतो 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 असं म्हणत होते. त्यानंतर त्यांनी काय केलं, मराठा आणि कुणबी याच्यामध्ये रोटीबेटी काढली,
सायकोलॉजीचा भाग बघा. मराठ्यांना कुणब्यांमध्ये वाद घालायला सांगितलं किंवा कुणब्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी रोष टाकायचा सुरुवात झाली. आजपर्यंत हे राजकारण कधी झालं नव्हतं. तुम्ही रोटी बेटी काढली. कोण होतं? रामदास कदम होते. कोणाचे होते? शिंदे टोळीचे, म्हणजे सरकारामधले, बरोबर. आता रामदास कदमाच्या घरात जावई आणि स्वतःची सून ही स्वतः मराठ्यांची आहे की मराठा समाजाची आहे की हे रामदास कदमांनी एकदा जाहीरच करावं. कारण मी खुल्यामध्ये सांगणार नाही, हे रामदास कदमांनी सांगावं की त्यांची सून आणि त्यांचे जावई हे कुठल्या समाजाचे आहेत. मग तुम्ही अशा प्रकारे समाजाला का गोंधळवता? आमच्यामध्ये रोटी बेटीचे व्यवहार होत नाही म्हणणारे रामदास कदम स्वतःच्या घरामध्ये जी लग्न कार्य करून बसले ती कुठल्या समाजामध्ये केली हे त्यांनी सांगावंच. हे त्यांचा भाग राहिला. त्यानंतर नारायण राणेंनी 96 कोळी आणि विरुद्ध मराठा असा वाद काढला. तुमची सायकोलॉजी पहा. आजपर्यंत काय व्हायचं? मराठा म्हणून आपण एक समजायचो, पण 96 कोळी आणि हा नॉर्मल मराठा, म्हणजे आम्ही सर्वोच्च, तुम्ही थोडेसे खाली, अशा प्रकारचा हा एक प्रयत्न. म्हणजे उदाहरण घ्या, माझं आडनाव जर गाढवे असेल तर मी 96 कोळीमध्ये मोडत नाही, पण माझ्या आडनावामध्ये जर इतर काही आडनाव असेल जे 96 कोळीमध्ये मोडतं तर आमच्यामध्ये वाद. म्हणजे मी मराठा नाही पण तू 96 कोळी, मग 96 कोळी म्हणणार मी वरचा तू खालचा. म्हणजे हे आपसा हे आजवर कधी मराठ्यांना तुम्ही लक्षात घ्या, आजवर कधी असे हे वाद आपण पाहिले होते का? कुणबींमध्ये नाही तर ओबीसीमध्ये आपण कधीही हे वाद पाहिलेच नव्हते. पण आता हे वाद घालायला, आणि हीच असते तुमची सायकोलॉजिकल टेस्ट घेतात हे, आणि तुम्हाला त्या मानसशास्त्राप्रमाणे तुम्हाला गोंधळून टाकतात. पुढे आणखी काही उदाहरणं आहे का? सारवा नंतर ह्यांनी केली, मला वाटतं फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तुम्हाला आठवत असेल फडणवीसांची दिलगिरी, तुम्ही ऐकली असेल. पण ती दिलगिरीच राहिली. ती तात्पुरती, ती वेळ मारून न्यायचं काम असतं. जसं पहिल्या याच्यात ते आंदोलन थांबवण्यासाठी यांनी ती वेळ मारून दिली होती. 40 दिवस मागितले होते, 40 दिवसात कार्यवाही शून्य, काहीच काम झालं नाही. आता 2 महिने मिळालेत. 2 महिन्यामध्ये आपण फक्त कागदोपत्री तर आपण पाहिलंच नाही, फक्त टेलिव्हिजनवर ऐकतोय किंवा एखाद्या सोशल मीडियावर ऐकतोय 29 लाख 30 लाखांची कुणबीमध्ये समावेश झालाय, प्रमाणपत्र वाटलेत. पण कागदोपत्री शासनाचा आकडा बाहेर आलाय का की जवळपास 30 लाख लोकांना आम्ही सर्टिफिकेट वाटून झाले देखील आहेत? असं कुठेही आकडा आलेला नाही. त्यामुळे हे सगळं ते जंगल में मोर नाचा किसने देखा, आम्हाला काहीच नाही माहिती. शेवटी शासनाच्या कागदावर तो यावा, तो डेटा यावा, तो अहवाल यावा. पुढे ऐका. पण सगळ्यात पहिली गोष्ट, ही बदली किती थांबते आता शिंदे कसं बघतात तेच पाहायचंय. हे कसं आहे, जसं विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करताना सांगितलं, मी मारल्याचं नाटक करतो, तू रडल्याचं नाटक कर. राज ठाकरेंचं ते पत्र तुम्हाला आठवत असेल, माहीमच्या दर्ग्याचं. त्यांना तिकडे काहीतरी कार्यवाही करायची होती. राज ठाकरेंनी पत्र द्यावं आणि ह्यांनी कारवाई करावी. हे इतकं मॅनेज्ड असतं, इतकं की तू दे, मी कारवाई करतो, तूही मोठा झाला, मीही मोठा झालो. हे अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये केलं जातंय. आणि मुळात ही रुटीन बदली नव्हती. आपण बऱ्याच जण म्हणत असाल, अरे हा त्यांच्या प्रशासनाचा भाग असू शकतो किंवा त्यांच्या कायदेशीर बाबी असू शकतात, किंवा एखाद्या अधिकाऱ्याला किती दिवस सक्तीच्या रजेवर ठेवायचं, किती दिवस त्याला पुन्हा ड्युटीमध्ये घ्यायचं. पण ही नॉर्मल गोष्ट नाहीये. ही रुटीन बदली नव्हती, रेग्युलर बदली नव्हती, ही फोर्स लीव्ह होती. तुम्हाला सक्तीची रजा होती, त्यानंतर थेट सीबीआय सारख्या पदावर घेणं हा एक प्रमोशनाचाच भाग असं मला तरी वाटतं. आणि मुळात त्यांच्यावर एक चौकशी समिती नेमली जाणार होती. चौकशी करून त्याच्यातून अहवाल घेऊन मग कार्यवाही किंवा कारवाई ठरली गेली असती, पण तसं काहीच घडलं नाही. अजून कुठल्याही चौकशीचा अहवाल, जालन्यात झालेल्या लाठीचार्जचा कुठलाही अहवाल अजून बाहेर आलेला नाही, आणि तो सादर देखील केला गेला नाही, आणि थेट प्रमोशन झालं सीआयडीच्या अधीक्षकपदी. आता भुजबळांनी पोलिसांची बाजू घेणं, केसरकरांनी भुजबळांना विरोध करणं, भुजबळांनी आरक्षणाला विरोध करणं, शंभूराज देसाईंनी भुजबळांचा विरोध करणं, आणि मग 52 कुळेंनी भुजबळ आणि शंभूराज देसाई दोघांनाही पाठिंबा देणं, यावरून सरकारची भूमिका इथे स्पष्ट होते की सरकारला खऱ्या अर्थाने काहीच करायचं नाहीये. या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार एक अशी भूमिका निभावतंय का कुणास ठाऊक, हे एक भिस्त घुंगडं राहतंय की काय याची एक भीती मनामध्ये वाटते. जर खरंच तुम्हाला करायचं असेल तर ते तुमच्या कृतीत दिसलं देखील पाहिजे. आज 24 डिसेंबरची जी मुदत दिली होती, आता 24 डिसेंबर की 2 जानेवारी हा एक खरंच संशोधनाचा विषय, आता काय होणार ते भविष्यालाच माहिती. पण 24 डिसेंबरची मुदत देताना 24 नोव्हेंबर उजाडून गेला हे आपण विसरतोय. म्हणजे जवळपास 50% वेळ संपलेला आहे, ती मर्यादा संपली, तर 50% राहिली आहे. त्या 50%मध्ये काय झालं, जे आपण आयक्यू आहे, आयक्यू काय आहे, 29 लाखांची नोंद याच्यामध्ये म्हणजे कुणबीमध्ये झालेली आहे.
मग 29 लाख समजा 50 दिवसात झाले किंवा एका महिन्यात झाले, 50% झाले, पुढच्या 50% आपण अजून 29 लाख घेऊया समजा. अशा प्रकारे 58 लाखांचा हा आकडा आला. जास्तीत जास्त 60 लाख घेतले. काय मिळालं सांगा ना तुम्ही मला. 60 लाखांची नोंद झाली. मराठ्यांची संख्या जवळपास 4 कोटींची मराठ्यांची लोकसंख्या किंवा मराठ्यांचं ते शेअर आहे लोकसंख्येचं महाराष्ट्राच्या. कधी होणार या सगळ्यांच्या नोंदी? होऊच शकत नाहीत. आणि एवढं आता सांगतील तुम्हाला विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आलं, मग उन्हाळी अधिवेशन येईल, मग परत पावसाळी अधिवेशन येईल, मग दिवाळी, नाताळ, दसरा, सगळ्या सणांचे उदाहरणं दिली जातील, दाखले दिले जातील आणि हे असंच पुढे 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 भिस्त घोंगडं ठेवलं जाईल. दीपक केसरकरांचं पत्र आता पाहायचंच आहे. मुख्यमंत्री नेमकं ह्याच्यावर मी मारल्याचं नाटक करतो, तू रडल्याचं नाटक कर, हा खेळ कशा प्रकारे खेळतात हेच पाहायचंय. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, ती मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहे. हेच तुम्हाला पुन्हा सांगतो. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.